श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 928. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला निर्मळ भक्तीचं वरदान कशा पद्धतीने दिलं त्याचं चिंतन ऐकलं. प्रभू रामचंद्रांच्या चरणी हनुमंताने निर्मळ भक्तीचं वरदान केवळ काही शब्दांमध्ये उच्चारण करून मागितलं. आणि गोस्वामीजी लिहितात, सुनी प्रभु परम सरल कपि बानी एव मस्तु तब कहेहु भवानी. ही अत्यंत परम सरळ वाणीच भगवंताला त्याची ही निर्मळ भक्ती प्रदान करण्यासाठी पुरेशी ठरते. आणि ही निर्मळ परम सरळ वाणी हेच चित्तशुद्धीचं प्रतीक आहे. त्यासाठीच सर्व साधना जणू काही आम्हाला करायची आहे. इथं महादेव पार्वती मातेला हनुमंताच्या या पुरुषार्थाचं वर्णन करून सांगत असतानाच या परम सरळ वाणीसाठी काय करावं हे देखील सांगतो की उमा राम सुभाव जेही जाना ताही भजनु तजी भावना आना. भजनाशिवाय त्याला दुसरा मार्ग नाही. मनापासून भगवंताचं भजन करावं, आपलं चित्त शुद्ध करावं. अशा रीतीने हनुमंत आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद इथं विराम पावतो आणि मग कथानकाच्या दृष्टीने वाटचाल सुरू होते. सर्व वानरदळ प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करतं. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलवून घेतात आणि त्याला आज्ञा देतात की अब बिलंबु के ही कारण कीजे तुरत कपिन कहूं आय सुदीजे. अशा रीतीने सर्व वानरदळ आता लंकेच्या दिशेने कूच करण्यासाठी तयार होऊ लागलेलं आहे. सुग्रीवाने आपल्या सर्व वानरांना, अस्वलांना या किष्किंधेच्या सीमारेषेवरती बोलवलं आणि जसा सुग्रीवाचा निरोप मिळाला तसे सर्वजण वेगवेगळ्या रंगाचे परंतु अत्यंत सामर्थ्यवान शक्तिशील असलेले हे वानर, अस्वल प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी येऊन दाखल झालेत. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा प्रभुपद पंकज नावहि सीसा गर्जहि भालु महाबल कीसा देखी राम सकल कपिसेना देखी राम सकल कपिसेना चितई कृपा करि राजीव नयना राम कृपा बल पाई कपिंदा भय पच्छजुत मनहु गिरिंदा हर्षि राम तब कीन्ह पयाना हर्षि राम तब कीन्ह पयाना सगुन भय सुंदर शुभनाना जासु सकल मंगलमय कीर्ति तासु पयान सगुन यह नीति सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा प्रभु पयान जाना बैदेही प्रभु पयान जाना बैदेही फरकी बाम अंग जनु कहीं देही जोई जोई सगुन जान की होई असगुन भयहु राव नहीं सोई चला कटक को बरन पारा चला कटक को बरन पारा गरजहि बानर भालू अपारा नख आयुध गिरिपाद पधारी चले गगन मही इच्छाचारी के हरिनाद भालु कपि करही के हरिनाद भालु कपि करही डगमगाहि दिग्गज चिक्करही सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा
चिक्करहि दिग्गज डोल महिगिरि लोल सागर खरबरे मन हर्ष सब गंधर्व सुर मुनि नाग किन्नर दुखटरे कट कट ही मरकट बिकट भट बहु कोटि कोटि न धावहि जय राम प्रबल प्रताप कौशलनाथ गुण गण गावहि सही सकन भार उदार अहिपति बार बार ही मोहि गह दसन पुनि पुनि कमठ पृष्ठ कठोर सो किमि सोहि रघुबीर रुचिर प्रयाण प्रस्थिति जानि परम सुहावनी जनु कमठ खर पर सर्प राज सो लिखत बिचल पावनी लिखत बिचल पावनी लिखत बिचल पावनी एहि विधि जाई कृपा निधि उतरे सागर तीर जह तह लागे खान फल भालु विपुल कपिबीर सियावर रामचंद्र प्रिय हो. वानरराज सुग्रीवाने आपल्या सर्व वानर दळाला आणि त्याचबरोबर अस्वलांना पाचारण केलं. सुग्रीवाची आज्ञा मिळताच हे सर्व वानरदळ अस्वल दल प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी म्हणून किष्किंधेच्या या सीमारेषेवरती येऊन दाखल झालेला आहे. गोस्वामीजी म्हणतात, कपिपती बेगी बोलाय आये जूथ पजूथ नाना बरन अतुल बल बानर भालू बरूथ. प्रभू रामचंद्रांचा सेवेचा महिमाच असा आहे की त्या सेवेमध्ये स्वाभाविकपणे जीव हा ओढला जातो. बघा, आता तर गेले 1-2 वर्ष कोरोनामुळं तो आनंदापासून आपण सगळेच जण दुरावलो आहोत. परंतु कधीही गोंदवल्याचा एखादा उत्सव असावा आणि हातातली कामं सोडून सेवेकरी त्या उत्सवासाठी हजर व्हावेत. काय जी सेवा मिळेल ती मनापासून करावी यासाठी जणू काही हे प्रभू रामचंद्रांचं वानरदळ अत्यंत उत्सुक असतं. प्रत्येकाला या सेवेमध्ये सहभाग घेण्याची अतीव मनापासून इच्छा असते. बघा, प्रपंचाची तऱ्हा याच्या नेमकी उलट आहे. एखादं कार्य आहे, एखाद्या घरात कार्यक्रम आहे, मनुष्यबळाची आपल्याला हमखास वानवा जाणवते. कारण की या प्रत्येक कर्मामध्ये कुठेतरी कष्ट जाणवत असतात. लोकांकडे कारणं असतात वेगवेगळी. परंतु ते जेव्हा गुरुरायाची सेवा आहे, प्रभू रामचंद्रांचं कार्य आहे, हा भाव ज्या क्षणी अंतःकरणात निर्माण होतो त्या क्षणी आये जूथ पजूथ अशी अवस्था होते. नाना बरन अतुल बल बानर भालू बरूथ. प्रत्येकामध्ये एक अतुलनीय असं बळ प्रभू रामचंद्रांच्या या सेवा कार्यासाठी येतं. कुठून येतं हे? पूज्य ब्रह्मानंद महाराज आपल्या या सत्य संकल्पाचं रहस्य सांगताना म्हणतात, गोंदवल्यामध्ये मी काडीकडून देखील काम करून घेईन. तुमच्यामध्ये किती बळ आहे हा प्रश्न तिथं नाही. तिथं कोणाची तरी कृपादृष्टी तुमच्यामध्ये बळ फुंकत असते, एक चैतन्य संचारत असते आणि ते चैतन्य तुमच्याकडून काम करून घेत असतं बरं का. अन्यथा विचार करा, एवढे हजारो लोकांचा दररोज स्वयंपाक करणं, त्यांना जेवू घालणं, सगळं आवराआवरी करणं, पुन्हा शेवटी सगळं स्वयंपाकघर धुवून घेणं, हे मानवी शक्तीच्या पलीकडचं काम आहे. अहो, घरामध्ये 4 लोकांचा स्वयंपाक पाणी करता करता गृहिणी देखील किती थकून जाते. इथं हे एवढं प्रचंड कार्य होतं. हे कसं घडत असेल? हे ब्रह्मानंद महाराजांच्या सत्य संकल्पाचं आम्हाला येणारी प्रचिती आहे की इथं कुणाची तरी कृपा, इथं कुणाची तरी असलेली ही चैतन्यमय अवस्था जीवांकडून काम करून घेते. आणि तेच रहस्य गोस्वामीजी आम्हाला इथं उद्धृत करून सांगतात. प्रभू पद पंकज नाव ही सीसा गरज ही भालू महाबल कीसा. बघा, आपण सगळेजण सेवेसाठी हजर होतो आणि सर्वात पहिली गोष्ट काय करतो? समाधी समोर जातो, महाराजांना नमस्कार करतो
महाराजांचा अंतःकरणात जय जयकार करतो आणि मग आपल्या आपल्या सेवेला लागतो. इथं देखील हे वानर दळ प्रभू रामचंद्रांच्या चरणी येऊन नतमस्तक झालेलं आहे. प्रत्येक जण प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करतंय आणि प्रभू रामचंद्र या स्फटिक शिलेवरून हे आलेलं प्रचंड वानर दळ, अस्वल दळ यांच्यावरती काय करतंय? देखी राम सकल कपिसेना, चितई कृपा करी राजीव नयना. हे रहस्य आहे बघा राम कार्याचं. प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण हजर होतो, किंबहुना तेच आपल्याला बोलवून घेतात आणि आमच्याकडून हे असामान्य कार्य कोण करून घेतं? देखी राम सकल कपिसेना. त्यांची करुणामय दृष्टी एकदा या जीवावरून फिरते आणि जणू काही त्याच्यामध्ये एक विलक्षण चैतन्य संचारतं. आपण श्री महाराजांचा काशी यात्रेच्या प्रवासामधला अन्नदानाचा, तो गंगूबाईचा प्रसंग जाणून आहात की महाराजांनी वाराणसीला सगळ्या गावाला भोजनाला बोलवलं. थोडंसं जिलेबीचं पीठ भिजवलं आणि गंगूबाईला सांगितलं की एवढ्यातच सगळ्यांना बसवायचं. कार्य सुरू होण्याच्या आधी, स्वयंपाक सुरू होण्याच्या आधी श्री महाराजांनी केवळ आपली अमृत दृष्टी केवळ त्या पिठावरूनच फिरवली नाही, तर काम करणाऱ्या या त्यांच्या सर्व लेकींवरून देखील फिरवली. आणि गंगूबाई आणि सगळ्या सेवेकरी जणू काही एखाद्या यंत्रासारख्या कामाला लागल्या. कोणाला कल्पना देखील नव्हती की किती पिठाच्या आपण जिलेब्या बनवल्या आणि अजूनही किती शिल्लक आहे. सगळं गाव जेवून गेलं तरी देखील अजूनही यांच्या जिलेब्या तळणं चालूच होतं. आणि मग श्री महाराज स्वयंपाकघरात येतात, पुन्हा आपली कृपादृष्टी यांच्यावरून टाकतात आणि म्हणतात, अरे बस बस बस, थांबा आता, झालंय सगळ्यांचं, आज माझ्या मुली खूप दमल्या बरं. असं म्हणून श्री महाराज या आपल्या सर्व मानस कन्यांना स्वतःच्या हाताने प्रेमाने जीव घालतात. पूज्य बाबा चरित्र लिहित असताना त्याच्यातली एक स्त्री श्री महाराजांच्या या असलेल्या प्रेमळ दृष्टीची व्याख्या सांगताना म्हणाली की आपला बाप देखील आपल्यावरती एवढं प्रेम करू शकणार नाही तेवढं श्री महाराजांनी आमच्यावरती प्रेम केलं. काय कमाल असेल ना या कृपादृष्टीमध्ये. एक या दृष्टीचा कटाक्ष जीवावरतून पडावा आणि त्यामध्ये हे अतुलनीय बळ संचारावं. त्यांची इच्छा, त्यांची कृपाच आमच्याकडून हे सर्व कार्य करून घेत असते सज्जनो. आणि हे रहस्य ज्याला कळालं तो कधीही आपल्या सेवेचा अहंकार अंतःकरणात धरणार नाही. मी काहीतरी केलं ही भावना देखील त्याच्या मनाला कधी स्पर्श करून जाणार नाही. चितई कृपा करी राजीव नयना. प्रभू रामचंद्र आपल्या कमल नेत्रांनी त्यांच्यावरती कृपादृष्टी टाकतात आणि त्यांची ही कृपादृष्टीच आपल्या जीवनाला एका विलक्षण उंचीवरती घेऊन जाते बघा. या सर्व वानर दळावरून प्रभू रामचंद्रांची दृष्टी फिरताच त्यांची अवस्था काय झालेली आहे. गोस्वामीजी लिहितात, राम कृपा बल पाई कपिंदा. रामकृपेचं बळ या सर्व वानर आणि अस्वल दळाला प्राप्त झालेलं आहे आणि ते प्राप्त झाल्यामुळं त्यांची अवस्था कशी झाली आहे. भये पच्छजुत मनहु गिरिंदा. एक एक वानर प्रभू रामचंद्रांच्या या कृपादृष्टीच्या प्रसादामुळं जणू काही पंख फुटलेल्या पर्वताप्रमाणे झालेलं आहे. एवढं महान ताकद, एवढी प्रचंड ताकद, सामर्थ्य एकेका वानरामध्ये प्रस्थापित झालेलं आहे. सज्जनो, परमार्थामध्ये चमत्कार घडावेत म्हणून आपण कधी परमार्थ करत नाही, परंतु हे देखील तेवढंच खरं आहे की अनेकदा आपल्या जीवनामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडे गोष्टी घडत असतात. आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही की अरे हे सगळं कसं घडतंय, का घडतंय, कोण घडवतंय. कोणाची तरी कृपा दृष्टी आपल्या मागं कार्य करत असते आणि त्या कृपेचं हे फळ असतं
की आमच्या जीवनामध्ये आमच्या अत्यंत मर्यादित सामर्थ्याच्या पुढं देखील अमर्यादित असं कार्य, कल्पनेच्या पलीकडचं कार्य हे आमच्याकडून कोणीतरी घडवून घेत असतं. हे रहस्यच जणू काही आम्हाला गोस्वामीजी या वानर आणि अस्वल दलाच्या निमित्ताने सांगत आहेत. राम कृपा बल पायिक पिंदा भय पच्छ जुत मनहु किरिंदा. एक एक वानर, एक एक अस्वल हे जणू काही एखाद्या पर्वताप्रमाणे झालेलं आहे आणि त्यामुळं पर्वतासारख्या राक्षसांशी देखील हे आता लंका कांडामध्ये जाऊन युद्ध करणार आहेत. अन्यथा या राक्षसांसाठी एक छोटंसं वानर खाणं हे अत्यंत किरकोळ कार्य, परंतु हे वानर, हे अस्वल या राक्षसांना अगदी सळो की पळो करून सोडणार, परंतु ते स्वतःच्या सामर्थ्याने नाही. राम कृपा करी बलपाई कपिंदा, हे त्याच्या मागचं रहस्य आहे. अशा रीतीने पूज्य ब्रह्मानंद महाराज म्हणतात त्याप्रमाणे काडीकडून देखील काम करून घेण्याची ही सामर्थ्यवान शक्ती प्रभू रामचंद्रांच्या कृपादृष्टीमध्ये आहे. ती कृपादृष्टी या सर्व वानर आणि अस्वलांना प्राप्त झाली. आणि आपला हा दास जेव्हा असा सामर्थ्यवान होतो तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? हर्षी राम तब कीन्ह पयाना सगुन भये सुंदर सुबनाना. आपल्या या वानर दळाला, या अस्वल दळाला अत्यंत सामर्थ्यवान झालेलं पाहून, त्यांच्यामध्ये पर्वताप्रमाणे झालेली ताकद पाहून प्रभू रामचंद्र अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. आणि प्रभू रामचंद्र हर्षित होऊन आता विचार करतात की हीच ती योग्य वेळ आहे प्रस्थान करण्याची. आणि प्रभू रामचंद्र आपल्या सर्व वानर दळ आणि अस्वल दळाच्या समवेत लंकेच्या दिशेने कूच करण्यासाठी उठून उभे राहतात. गोस्वामी लिहितात सगुन भये सुंदर शुभ नाना. प्रभू रामचंद्र ज्या क्षणी एखादं कार्य हातामध्ये घेतात, जणू काही सुंदर शुभ शकून त्या प्रसंगाची वाट पाहत असतात. बघा, आम्ही सामान्य जीव प्रत्येक गोष्ट करताना मुहूर्त बघतो. प्रत्येक गोष्टीच्या मागं आमच्या मागं पंचांग असतं, कोणीतरी ज्योतिष असतं. त्या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी आपण योग्य काळ पाहून कार्य करायला सुरुवात करतो. परंतु माझे समर्थ आम्हाला केवढा मोठा मंत्र देतात की नाव मारुतीचे घ्यावे आणि मारुतीचं स्मरण करून आपलं पाऊल पुढे टाकावं. तोच सगळ्या गोष्टींचा शुभ शकून आहे. तुकाराम महाराज देखील आम्हाला तोच अर्थ त्यांच्या अभंगामधून सांगतात. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. भगवंताचं स्मरण करून, प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन आपण आपलं पाऊल पुढे टाकावं आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु ठेवू नये. कारण आपल्या मागे कोण कार्य करतंय? दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. लक्षात घ्या, त्याचं सामर्थ्य काम करतंय, ज्याच्या पुढे प्रत्यक्ष काळ देखील घाबरतो. अशा या काळाच्या शुभशकुनांची वाट पाहण्यापेक्षा आपण त्या कोदंडधारी रामाचे चरण धरावेत, त्याचं नाव घ्यावं, मनापासून त्याचं स्मरण करावं, त्याच्या कानावरती आपलं कार्य घालावं आणि कार्याला सुरुवात करावी. आणि हो, कार्यामध्ये जरी अडचणी आल्या, जरी काही अपशकुन जाणवले तरी घाबरू नये. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी. आपल्या मस्तकावरती प्रभू रामचंद्र आहेत, त्यांचं सामर्थ्य आपल्या मागे आहे, हा विचार करावा. आणि शुभ शकून झाले उत्तम, न झाले उत्तम, परंतु जे विवेकाच्या आधाराने आपल्या समोर ती कर्तव्य आहे ते आपण करायला सुरुवात करावी. प्रभू रामचंद्र प्रेरणा देतील, प्रभू रामचंद्र आपल्याकडून कार्य करून घेतील. तोच आपल्या जीवनातला उत्तम क्षण समजावा. गोस्वामीजी लिहितात की जासु सकल मंगलमय कीती, तासु पयान सगुन यह नीती.
आपला हेतू उदात्त असावा, आपली कृती कधी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नसावी आणि अशा रीतीने परिपूर्ण शुद्धतेने आपण कार्य करण्यासाठी भगवंताचं नाम घेऊन पाऊल पुढे टाकावं. गोस्वामीजी लिहितात की अशा या कार्याला पूर्ण करण्यासाठी समस्त अस्तित्व, समस्त प्रकृती जणू काही त्या कार्यामध्ये यश देण्यासाठी उत्सुक असते. जासु सकल मंगलमय कीर्ती, तासु पयान सगुण यह नीती. असे हे सुंदर शुभ शकून प्रभू रामचंद्रांच्या प्रस्थानाच्या वेळेला त्या किष्किंधा पर्वतराशींमध्ये घडू लागले. प्रभू रामचंद्रांचं प्रस्थान, त्याचं असलेला प्रभाव हा थेट लंकेपर्यंत देखील जाणवू लागला बरं का. प्रभु पया न जाना बैदेही, फरकी बाम अंग जनु कही देही. ज्या जानकी माता अत्यंत व्यथित होत्या की माझा राम कधी येईल. कबहु नयन मम शीतलताता, होई निरखी श्याम मृदू गाता. अशा पद्धतीने आपल्या मनातलं शल्य जी हनुमंताच्या समोर व्यक्त करत होती की मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होईल का, माझे हे नेत्र त्यांच्या दर्शनाने शीतल होतील का. अशा जानकी मातेला देखील प्रभू रामचंद्रांच्या प्रस्थानाचे शुभशकून जणू काही प्राप्त झालेले आहेत. आणि यातून पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र आणि जानकी मातेचं अद्वैतच आपल्या समोर प्रस्थापित होतं की इथून प्रभू रामचंद्र निघालेत आणि समुद्राच्या पलीकडे अशोक वाटिकेमध्ये असलेल्या सीताजींचं शुभ अंग फडकू लागलेलं आहे. फरकी बाम अंग जनु कही देही. स्त्रियांचं डावं अंग फडकणं हा शुभशकून मानला जातो आणि तसं जानकी मातेला अशोक वाटिकेमध्ये त्या शुभशकुनांच्या आधाराने हा निश्चित समाचार प्राप्त झाला की प्रभू रामचंद्रांचं प्रस्थान आता लंकेच्या दिशेने होऊ लागलेलं आहे. एक विशेष आनंदाची लहर, एक विशेष प्रसन्नतेची लहर त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना समाधान देऊन गेलेली आहे की आता माझे स्वामी काही दिवसातच मला येऊन भेटणार आहेत. आणि बघा, एखादी कृती ही ब्रह्मांडामध्ये कशा पद्धतीने कार्य करत असते. इथं प्रभू रामचंद्रांचं प्रस्थान हे प्रत्येकासाठी शुभ शकून देणारं नव्हतं बरं का. इकडं ज्या लंकेमध्ये अशोक वाटिकेत सीताजींचं डावं अंग फडकू लागलं आणि त्यांना शुभशकून प्राप्त झाला, त्याच लंकेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रस्थानामुळं रावणासाठी मात्र अनेक प्रकारचे अपशकून अवतीभोवती घडू लागले. आपल्याकडे देखील आपण काही अपशकून म्हणतो, कुत्रं रडणं म्हणा किंवा मांजर आडवी जाणं म्हणा, अशा पद्धतीचे जे विचित्र अपशकून असतात तसे विचित्र अपशकून रावणाच्या भोवती घडू लागले. सज्जनो, यातून एक फार चांगला निष्कर्ष समोर येतो की मनुष्याच्या जीवनामध्ये शुभशकून किंवा अपशकून हे त्याच्याच कर्माचं फळ असतं बघा. प्रभू रामचंद्र हे स्वतः केवळ निघालेले आहेत, ते केवळ एक निमित्त आहे, परंतु त्या निमित्तामुळे ज्याचं कर्म शुभ होतं त्याच्यासाठी शुभशकून झाले, तर ज्याच्या कर्मामध्ये खोट होती त्याच्यासाठी मात्र त्याच गोष्टी अपशकुनाच्या ठरल्या. आणि त्यामुळं आपण परमार्थ करत असताना आपल्या कर्मशुद्धीकडं, आपल्या हेतुशुद्धीकडं आपण सतत अत्यंत काटेकोरपणे त्याचं निरीक्षण करत राहावं. आपला प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी आहे, त्याला आवडणारं आहे, या भूमिकेतून आपण कार्य करत राहावं, जेणेकरून भगवंताच्या या असलेल्या कार्यामध्ये आम्हाला कधीही या अशा अपशकुनांना सामोरं जावं लागणार नाही. गोस्वामीजी लिहितात, जोई जोई सगुन जानकी ही होई, असगुन भयहू राव नाही सोई. रावणाच्यासाठी या सर्व गोष्टी या अत्यंत अपशकुनी ठरू लागल्या. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आता हे सैन्य जे लंकेच्या दिशेने प्रस्थान करू लागलं होतं, त्यांच्यामध्ये एक विलक्षण ताकद, एक विलक्षण चैतन्य, एक विलक्षण उत्साह संचारला होता.
बघा, आपण बघतो की एखादा संघ जेव्हा मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला त्यांचा देहबोली ही बऱ्याचदा त्यांच्या हातामध्ये विजय येणार का पराभव येणार हे ठरवत असतं. ते ज्या उत्साहाने निघालेले आहेत, ज्या चैतन्याने निघालेले आहेत, ज्या आनंदामध्ये निघालेले आहेत, त्यानेच जणू काही त्यांच्या विजयाची मुहूर्तमेढ केलेली आहे. गोस्वामीजी लिहितात, चला कटक को बरने पारा, गर्ज ही बानर भालू अपारा. ही लढाईसाठी चाललेली सेना आहे का विजयोत्सव साजरी करणारी सेना आहे? अशा पद्धतीने त्यांच्या आनंदाचं वर्णनच करता येणं शक्य नव्हतं. हे सगळे असंख्य वानर अस्वल प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करतायत आणि एका विलक्षण उत्साहाने, विलक्षण चैतन्याने हे सर्व जण प्रभू रामचंद्रांच्या मागोमाग या लंकेच्या दिशेने निघालेली आहेत. गोस्वामीजी लिहितात की ह्या वानरांच्याकडं, या अस्वलांच्याकडं अस्त्रशस्त्र काय आहेत? कशाने लढाई करणार? कारण लंकेमध्ये हा रावण या मायेच्या आधाराने अनंत प्रकारची शस्त्र घेऊन बसलाय. या वानरांच्याकडे कुठली शस्त्र आहेत? नखा युधगिरी पाद पधारी, चले गगनमही इच्छाचारी. बघा, भगवंताची कृपा झाल्यानंतर आणखीन बाह्य शस्त्रांची गरजच नव्हती. या वानरांची नख, या अस्वलांची नख हेच त्यांचं शस्त्र झालं होतं. ज्या पद्धतीने हिरण्यकश्यपूच्या वधासाठी नृसिंहाने आपल्या नखांची शस्त्रच वापरली, त्याला आणखीन कुठल्याही प्रकारच्या बाह्य अस्त्राच्या आधाराने मारायची गरजच पडली नाही. त्याप्रमाणे जणू काही एक एक वानर, एक एक अस्वल या नृसिंहासारखं आपल्या नखांची शस्त्र घेऊन या राक्षसांच्या दिशेने निघालेली आहेत. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने ते जरी पर्वतासारखे जड झाले असले तरी त्यांचं भय पच्छजुत मनहु गिरिंदा, जणू काही त्यांना पंख देखील फुटले होत. वानरांना पंख फुटले, ही कल्पना देखील आपण विचार करू शकत नाही. परंतु सज्जनो, आपल्याकडे देखील बऱ्याचदा आपण म्हणतो, अरे तुला काय पंख फुटलेत का? एवढा का नाचतोयस? जेव्हा अत्यानंद होतो ना मनुष्याला, तेव्हा तो स्वाभाविकपणे जणू काही हवेमध्ये उडावा अशा पद्धतीने कार्य करू लागतो. आणि इथं या वानरांच्या देखील अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या कृपा दृष्टीमुळं तशीच अवस्था झाली आहे. ती प्रसन्नता, तो आनंद त्यांना पर्वताचं बळ देऊन गेला आणि आनंदामुळं जणू काही पंख फुटल्यासारखी त्यांची अवस्था करून गेलाय. चले गगनमही इच्छाचारी. ते आपापल्या इच्छेनुसार कधी जमिनीवरून फिरतायत, कधी आकाशामध्ये संचार करतायत. कधी वानर आपल्या बरोबर मोठे मोठे वृक्ष, मोठे मोठे पर्वत डोक्यावरती उचलून घेऊन चालू लागलेले आहेत. न जाणे याचा कुठं उपयोग करता येईल माहीत नाही. परंतु या अशा असामान्य गोष्टी या सर्व वानरांच्याकडून घडतायत. काही आकाश मार्गाने अचानक उडू लागतायत, काही पृथ्वीवरून चालतायत. एवढं प्रचंड मोठं हे वानर दळ, अस्वल दळ. आणि इथं गोस्वामीजी लिहितात की आज वानरांचा हा चित्कार कसा ऐकू येतोय? के हरिनाद भालू कपिकरही. बघा, या वानरांची, या अस्वलांची प्रभू रामचंद्रांच्या कृपादृष्टीमुळे कशी अवस्था झाली आहे. सिंहनाद हे वानर करतायत, म्हणजे जेणेकरून त्यांच्या आवाजाने देखील धडकी भरावी अशी अवस्था या वानरांची प्रभू रामचंद्रांच्या कृपादृष्टीने झालेली आहे. के हरिनाद भालू कपिकरही, डगमगाही दिग्गज चिक्करही. आणि त्यांच्या या एकत्रित सिंहनादामुळं एवढा प्रचंड धीर गंभीर असा आवाज या सगळ्या सृष्टीमध्ये भरून उरलेला आहे की या सृष्टीचे दिक्पाल, त्यांचे हत्ती देखील विचलित होऊन चित्कार करू लागलेले की अरे हे नेमकं कोण आहे? कोण चाललंय? कोण चाललंय? कोणाचा आवाज आहे हा? सज्जनहो, हे अशा पद्धतीने काडीकडून काम करून घेण्याचं कार्य प्रभू रामचंद्रांची कृपादृष्टी करत असते.
आणि त्यामुळं मग आपण आपल्या जीवनात काय व्हावं? काडी होण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय? बघा, या वानरांचं, या अस्वलांचा काय स्वार्थ आहे? परंतु प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी ते अत्यंत निस्वार्थ होऊन सहभागी झालेले आहेत. त्यांच्यापैकी कित्येक जणांना मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे, परंतु त्याची देखील तमा त्यांना नाही. आपल्या जीवाच्या पलीकडं प्रभू रामचंद्रांवरती प्रेम करणारे असे हे निस्वार्थी जीवच प्रभू रामचंद्रांची काडी होऊ शकतात. आणि त्यांना मग एवढं प्रचंड सामर्थ्य प्रभू रामचंद्रांच्या कृपादृष्टीने प्राप्त होतं. अशा या वानर दळाची, अस्वल दळाची लंकेच्या दिशेने चालणारी कूच आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.